जर तुमचा किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 या तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक आहे 3. कधी तुमच्या आयुष्यात असं घडलंय का, की तुम्ही लोकांना दिलेला प्रत्येक सल्ला अगदी 100% खरा ठरतो? तुम्ही लोकांना संकटातून बाहेर काढता, पण जेव्हा स्वतःवर संकट येतं, तेव्हा मात्र एकटे पडता. लोकांनी तुमच्या हुशारीचा, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि नंतर तुम्हालाच विसरून गेले. जर हे तुमच्या आयुष्यात सत्य असेल, तर हाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमच्या नशिबानेच तुमच्यासमोर आणला आहे. अंकशास्त्र सांगतं, की या जगात काही लोक जन्मताच अफाट बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा महासागर घेऊन जन्माला येतात. जर तुमचा किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 या तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक आहे 3. मूलांक 3चे स्वामी स्वतः देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आहेत. गुरु जसा देवांना मार्गदर्शन करतो, तसंच या लोकांचं व्यक्तिमत्व असतं. हे लोक शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं करण्याची ताकद ठेवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूलांक 3च्या लोकांचा स्वभाव, त्यांचे करिअर, प्रेम, कुटुंब, त्यांच्या आयुष्यातील मोठे चढ-उतार, त्यांचे फ्युचर आणि त्यांचे भाग्य उजळणारे काही उपाय याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आयुष्याला एक नवी दिशा मिळणार आहे. आता पाहूया मूलांक 3 म्हणजे काय आणि त्यांचा अद्भुत स्वभाव. तर अंकशास्त्रात 3 या अंकाला अतिशय शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, कारण याचा थेट संबंध गुरुग्रहाशी आहे. चला जाणून घेऊयात आता यांच्या स्वभावातील काही खास रहस्य. चांगल्या गोष्टी. तर हे अफाट हुशारी असते यांच्यामध्ये. हे लोक कमालीचे हुशार असतात. कोणत्याही विषयाचे ज्ञान हे खूप कमी वेळात आत्मसात करतात. यांच्याकडे उपजतच एक मॅच्युरिटी असते. हे उत्तम संवादक असतात. मूलांक 3चे लोक बोलण्यात पटाईत असतात. यांच्या बोलण्यात एक प्रकारची जादू असते, ज्यामुळे लोक यांच्याकडे आकर्षित होतात आणि यांचा सल्ला मानतात. तसेच हे स्वाभिमानी आणि शिस्तप्रिय असतात. हे लोक स्वतःच्या तत्वांवर जगतात. कोणासमोर विनाकारण झुकणे यांना आवडत नाही. हे खूप शिस्तप्रिय आणि वेळेचे पक्के असतात. यांचा सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे संकट कितीही मोठे असू दे, हे कधीच निराश होत नाहीत. यावर काहीतरी मार्ग नक्कीच निघेल हा विश्वास त्यांच्या मनात नेहमी असतो. तसेच यांच्यातील पाहूया आपण आता काही वाईट गोष्टी आणि उणिवा. पहिली म्हणजे अवाजवी खर्च. ओव्हर स्पेंडिंग. यांच्याकडे पैसा टिकवणे थोडे कठीण जाते. हे लक्झरी गोष्टींवर किंवा इतरांना मदत करण्यात खूप जास्त खर्च करतात. सतत उपदेश देण्याची सवय ही एक त्यांच्यामध्ये वाईट सवय असते. कधी-कधी हे समोरच्याला न विचारताही सल्ला देऊ लागतात, ज्यामुळे लोक यांना शहाणे समजून यांच्या लांब राहू लागतात. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे अहंकार. यांच्यामध्ये इगो, यांच्यात ज्ञानाचा अहंकार येऊ शकतो. मला सगळं समजतं ही भावना कधी-कधी यांच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरते. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट बदलली पाहिजे. आता पाहूया मूलांक 3च्या करिअर, पैसा आणि फ्युचरबद्दल. तर मूलांक 3च्या लोकांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर जिथे बुद्धीचा आणि ज्ञानाचा वापर होतो, तिथे हे लोक राजा असतात. यांच्यासाठी सर्वोत्तम क्षेत्र म्हणजे हे लोक शिक्षण क्षेत्र म्हणजेच टीचर, प्रोफेसर, बँकिंग, फायनान्स, कायदेशीर सल्लागार, धार्मिक क्षेत्र, लेखन किंवा पत्रकारिता याच्यात प्रचंड नाव कमावतात. तसेच स्वतःचा बिझनेस करण्यात हे खूप यशस्वी होतात. विशेषत सल्लागार किंवा सोन्या-चांदीचा व्यापार, आर्थिक स्थिती आणि भविष्य यांचं पाहूया. गुरुच्या कृपेमुळे यांच्या आयुष्यात पैशाची मोठी कमतरता कधीच भासत नाही. तसेच वयाच्या 30व्या वर्षानंतर यांचे नशीब प्रचंड वेगाने चमकते. 38 ते 50 या वयात हे समाजात सर्वोच्च प्रतिष्ठा, अफाट संपत्ती आणि मोठे पद मिळवतात. आता पाहूया परिवार, प्रेम आणि नाती यांची लव्ह अँड फॅमिली लाईफ. मूलांक 3चे लोक नात्यांच्या बाबतीत खूप प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असतात. त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे असते, तर हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. भाऊ-बहीण किंवा आई-वडिलांच्या सुखासाठी नेहमी हक्काने उभे राहतात. कुटुंबात कोणतीही अडचण आली की सगळ्यात आधी आठवण मूलांक 3च्या व्यक्तीचीच काढली जाते. यांचं प्रेम जीवन कसं असतं, लव्ह लाईफ कशी असते, तर प्रेमाच्या बाबतीत हे थोडे गंभीर असतात. हे सहजासहजी कोणाच्या प्रेमात पडत नाहीत, पण जर पडले तर ती साथ मनापासून निभावतात. यांचा जोडीदार यांच्या हुशारीचा आदर करणारा असावा लागतो. यांच्या नात्यात अनेकदा मी म्हणेन तीच पूर्व दिशा या हट्टी स्वभावामुळे थोडे वाद होतात, पण एकंदरीत यांचे वैवाहिक आयुष्य सुखी असते. आता पाहूया मूलांक 3च्या आयुष्यातील मोठे चढ-उतार. तर नशीब कितीही चांगलं असलं तरी गुरुची परीक्षा कडक असते. मूलांक 3च्या आयुष्यात 2 मोठे चढ-उतार येतात. पहिलं म्हणजे कष्टाचे श्रेय न मिळणे. सुरुवातीच्या आयुष्यात खूप मेहनत करतात, पण यांच्या कष्टाचं श्रेय मात्र दुसरेच घेऊन जातात. यामुळे अनेकदा यांच्या मनात नैराश्य येते. तसेच यांच्या आरोग्याच्या तक्रारी कोणत्या असतात, तर गुरुग्रहाच्या प्रभावामुळे यांना पोटाचे विकार, तसेच लिव्हरच्या समस्या, वजन वाढणे, डायबेटीज किंवा त्वचेचे रोग सतावू शकतात. त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. आता पाहूया मूलांक 3ची लकी गुपिते. तर अंकशास्त्रानुसार यांच्यासाठी लकी अंक आहेत 3, 1, 5 आणि 7 तसेच 9.
परंतु यांनी मुलांक 6 आणि 8 पासून नेहमी थोडे अंतर ठेवून राहा. यांच्यासाठी शुभ रंग आहेत पिवळा, सोनेरी तसेच हलका गुलाबी आणि केशरी रंग. यांनी रंग कोणते अवॉइड करायचे आहेत तर डार्क काळा आणि हिरवा रंग वापरणे अवश्य टाळावे. यांच्यासाठी लकी दिवस आहेत गुरुवार हा तुमचा सर्वात बेस्ट दिवस राहील. याशिवाय मंगळवार आणि रविवार देखील शुभ आहेत. यांच्यासाठी लकी वेळ आहे सकाळी सूर्योदयानंतरची पहिली 4 तासांची वेळ. तुमच्यासाठी सर्वात जास्त ऊर्जा देणारी असते. यांच्यासाठी लकी व्यक्ती आहेत ज्यांचा मुलांक 1, 3, 5 किंवा 9 आहे. अशा व्यक्ती तुमच्यासाठी उत्तम मित्र किंवा लाईफ पार्टनर उत्तम बनू शकतात ठरू शकतात. तर नशीब चमकवणारे तुमच्यासाठी 3 उपाय आता सांगणार आहे. जर तुमच्या आयुष्यात सध्या प्रगती रखडली असेल किंवा पैशाची चणचण असेल तर गुरुग्रहाचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी 3 सोपे उपाय नक्की करा. प्रथम म्हणजे भगवान विष्णूंची पूजा. दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा लक्ष्मीनारायणाची पूजा करा आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. दुसरे म्हणजे हळदीचा टिळा लावा. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर कपाळाला किंवा नाभीवर हळदीचा किंवा केशराचा टिळा लावा. यामुळे तुमची संमोहन शक्ती आणि भाग्य वाढेल. तसेच गुरु आणि वृद्धांचा आदर करा. तुमच्या आयुष्यातील शिक्षक, गुरु आणि घरातील वृद्ध व्यक्तींचा आदर करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. गुरुचा आशीर्वाद लाभला की तुमचे बंद नशीब उघडायला वेळ लागणार नाही. तर शेवटी एवढेच म्हणेन, तुमची बुद्धी आणि तुमचं ज्ञान हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. जगाने किंमत केली नाही तरी चालेल, पण स्वतःची किंमत कधीच कमी करू नका. कारण देवाने तुम्हाला इतरांचे मार्ग उजळवण्यासाठी या पृथ्वीवर पाठवले आहे. तुमचे सुवर्ण दिवस आता सुरू झाले आहे. तुमची जन्मतारीख कोणती आहे कमेंट बॉक्स नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा आणि मुलांक 3 असलेल्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुलांक 4चे गुपित जाणून घेण्यासाठी असे चॅनलशी कनेक्ट राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि श्री अमावस्येनंतर जशी पौर्णिमा येते तसेच तुमचे सुवर्ण दिवस आता जवळ आले आहेत. तुमची जन्मतारीख कोणती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मुलांक 2 असलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील मुलांकाचे रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलला असेच कनेक्ट राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.